झालेलो आहे गोट्यात, कारण मुलं पण स्कूलमधून यायची आहेत, मिस्टर पण बाहेर गेलेले आहेत. आणि गोटा आता शक्यतो आम्ही संध्याकाळचा एकटीच हँडल करतो आहे. आलो आहे, कांड्या टाकल्यात, कांड्या खायला लागलेले आहेत. पूर्ण मुक्त गोटा असला की पावसाळ्यात थोडा चिखल होतोय, पण ह्याचा काही जनावरांना प्रॉब्लेम होत नाही, कारण त्यांची शरीर रचनाच तशीच बनलेली असते. गायांची यशवंती आणि अप्सरा दोघी खाण्यात मग्न. पहिला आले की पहिला खाणं घालायला लागते त्यांना, खाद्य नाही घातलो की मग दंगा चालू असते, एकमेकाला मारतात. आणि आता इथं गुळी काढून घेतलेली आहे आणि आता चलो गोळी इथं घालून घेत आहे. काम करत करत शूट चाललेलं आहे. चला मग पटपट करूया, पटपट आत या. त्यात लाईट एक गेलेली आहे, बघूया लाईट कधी येते. लाईट आली की मगच आता पण घ्यायची जनावर. चला तर मोबाईल घेऊन काय काम करून आता घ्यायचं आहे शेण काढून. पण तुम्ही ॲडजस्ट करून बरेच जणांचे प्रश्न असतात की ताई तुम्ही दूध काढताय, ह्याची पिल्ली कुठे आहे? तर पिल्ली आमची इथं आहेत आणि एक त्या साईडला आहे, कारण बाहेर त्यांना केज केलेला आहे आम्ही. दाखवतो तुम्हाला केज. बाहेरच्या साईडला पिल्लांना केज केलेला आहे, पण प्रॉब्लेम काय झाला आहे, अजून एक मधून त्याला सई मारायला पाहिजे. बाहेर सोडले की त्यांच्या आया त्यांना बाहेरला काही दूध पाजवायला लागले सगळंच, त्यामुळे त्यांना आग लागते तात्पुरतं. आणि आता पावसाचे पण दिवस चालू आहेत, पिल्लांना जपणं खूप महत्त्वाचं आहे. पिल्ले दगावलं की दूध बंद, खूप मेहनत घ्यावी लागते. चला तर मग
शेण काढून झालेलं आहे. बरेच जणांचे प्रश्न असतात की मी ह्या पावडरमधून काय घालतो आहे. खरं तर हे मिनरल मिक्सचर आहे, बघू शकताय तुम्ही. हे आपण काडेपेटी विल एवढी माप असं घ्यायचं. मी अंदाजावरच घेतो आहे कारण माझा हात बसलेला आहे. हे का घालायचं का तर वैरणीतनं आपले सर्व सत्व जनावरांना मिळत नाहीत. जे मिनरल्स पाहिजेत ते कुठंतरी कमी पडतात. पूर्ण सगळे मिनरल्स जे हवेत ते त्यांना वैरणीमार्फत किंवा भरण्यामार्फत मिळत नाहीत. त्यासाठी हे मिनरल मिक्सचर आम्ही वापरतो आहे. तुम्ही वापरा. त्याच्यामुळं काय होते, जे मिनरल्स त्यांना हवेत ते मिनरल्स यातून त्यांना मिळतं आहे. आणि त्याचबरोबर गाभण वगैरेला पण तक्रार करत नाही. जनावर गाभण पण राहतं आहे. आणि मिनरल मिक्सचर कोणतं वापरायचं असं काही नाही आहे. आम्ही कोणतंही यूज करतो. दरवेळी माझं मिनरल मिक्सचर चेंज असते कारण प्रत्येक कंपनीत प्रत्येक कंटेंट सेमच नसतात. त्यामुळं प्रत्येक ह्याच्यात मला वेगवेगळं काहीतरी हवं असते. त्यामुळं मी दरवेळी ब्रँड बदलतो आहे. त्यामुळे मिनरल मिक्सचर तुम्ही कोणतेही यूज करू शकताय, पण ते चेंज करत करा कारण प्रत्येक जे कंटेंट वेगवेगळे असतात. त्यामुळे तुम्ही दर महिना 2 महिन्याला मिनरल मिक्सचरची कंपनी चेंज करून मिनरल मिक्सचर वापरू शकताय. आम्ही एवढे काडेपोटी पिटीवी एवढं एक टाईम घालतो. आणि आता ह्याच्यावर आमची येते सुका चारा. सुका चारा कोणताही घालतो आहे. आमच्याकडे आता गव्हाचा कांदा आहे, हरभऱ्याचं कांदा घालू शकतो आहे आपण, तुरीचं मिळतं आहे. आम्ही स्टॉक जो करून ठेवलेला तो गव्हाचाच आहे. त्यामुळं आम्ही गव्हाचा आता ह्याच्यावरच घालते. मी बाहेर आमच्या कांड्या पडलेल्या असतात. त्यामुळे मिनरल मिक्सचर वापरणं ही खूप महत्त्वाचं आहे. बघू शकता मी सगळ्या भांड्यांवर मिनरल मिक्सचर घातलेलं आहे. जर असंच वरती टाकलं तर ते खावत नाही. त्यामुळं ह्याच्यावर मी वैरण घालते. आता खाली आम्ही घातलेली आहे गोळी, त्याच्यावर सरकी मग मिनरल मिक्सचर, त्याच्यावर येणार सुका चारा टाकवते तुम्ही. आता मी ह्याच्यावर सुका चारा घातलेली आहे म्हणजेच वाळलेली वैरण, बघू शकताय तुम्ही. आता जनावरांना ना त्या मिश्रणचा वास येतोय. तर चला जनावर आत घेतलोय, बांधून घेतलोय. आज लाईट नाही आहे आणि तिथपर्यंत बांधले. सगळा कचरा आत आलेला आहे, घाण. यांची पहिला दूध काढून घ्यायची. दूध काढून झालं की मग आपलं स्वच्छता. बरेच जण कमेंट अशी करतात की तुम्ही रेडकाशिवाय दूध कसं काढताय. तर रेडका आहेत पण आम्ही दाखवत नाही. हे बघा, ही इथं आहे. ही आता 4 महिन्याची गाभण आहे. सेक्सेल सिमेंट सोडलेलं आहे मी हिला. आणि हे तिचं रेडकू, हे जवळजवळ 1 वर्ष झालं असेल याला. उंची हाईट. याला पण खाणं दूध अजून चालू आहे. आम्ही पहिल्यांदा दूध पाजवतोय मगच दूध काढतोय. फक्त काय पिल्ली मुक्तकोट्या सोडलेली नाही आहे, आतल्या साईडला असतात. त्यामुळे पिल्ली तुम्हाला दिसत नाही. तर बघू शकता आज लाईट गेली. हातानं दूध काढणं चालू आहे. सगळ्याची तयारी पाहिजे आपल्याला. उगाच मिळत नाही दूध काढत शेतकरी. हे भांडू नका की. हो गा. ए लक्ष्मी, दूध द्यायचं तशी द्यायचं. कशाला उगाच मान हलवायची. ती दूध द्यायला लागले आणि तिला फुसफुसा लागले मान हलवायला.
हा थांब, घाण पडेल, चिक्कल पडेल दुधात. तुझ्या तर त्याने काठी घेतो पण जरा. तर आता ते दूध काढलोय मी हातानं, पण सांगू हातानं काढले की दूध काय होते, मशीननं काढलेलं. हातानं काढले की ना असे हाताला असे गट्टी पडतात, जे तुम्हाला दिसेलच. मशीननं काढले की त्यांनी पण सेफ, आपण पण सेफ, टाईम पण लगेच. ज्यांची दुधं काढलीत त्यांना बाहेर सोडूया. गेट जरा झाली झाली. तर फायनली आता झालेलं आहे दूध काढून. आता जे मॅटवर सगळं आत त्यांच्या पायाहून जो माती राळ आलेला आहे, शेण वगैरे, ती मॅट स्वच्छता करायची. आतलं सगळं जे आहे ते पूर्ण दावण त्यांनी साफ करून गेले आहेत. सकाळची इथं तयारी करून जायची. ते आता मस्तपैकी इथं वैरण खायला लागले. त्याचबरोबर ज्यांना पाणी पाहिजे त्यांनी पाणी प्यायला लागले. चला स्वच्छता करून भेटू. तर सगळा कचरा इथला लोटून झालेला आहे. त्याचबरोबर खाद्य पण घालून झालेलं आहे. आणि ते जनावर मस्त सोडलेले आहेत. मी परत एकदा सांगतो, मुक्त गोठा आहे, चिखल होणारच. ह्यांना काही प्रॉब्लेम येत नाही, फक्त बारीक सारीक गोष्टींची काळजी घ्यावी लागते, की दूध काढल्या काढल्या जाऊन म्हशी बसतात काय, मस्टरीज होण्याचा प्रॉब्लेम असतो, किंवा चिखल आहे, चिखलात कसं सोडला आहे, असं काही नाही आहे. आम्ही गेले 7 वर्ष गोठा करतो आहे, त्यामुळे आम्हाला अनुभव आहे. ह्यात बसले उठले तरी ह्यांना काही प्रॉब्लेम होत नाही. त्यामुळं मला असे कमेंट करू नका की चिखल आहे काढून घ्या. ज्यांचा मुक्त गोठा आहे त्यांना ही परिस्थिती माहिती आहे. चला मग अच्छा भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. थँक्यू.